या पेण नगरीत आजची परिस्थिती फार भाजपच्या दृष्टीने फार चांगली आहे। भाजपने केलेला विकास या 5 वर्षात जो विकास झालाय तो कधी नव्हता एवढा विकास झाला। शिशिर धारकरला बाजी मारायला आहे का विकासाचं काम? आहे बँक बुडवली, त्यांच्याकडून काय विकासाची कामाची ही करणार? आजही लोकांच्या समोर या माणसाला जाताना सुद्धा लाज वाटली पाहिजे। 5 वर्षात एकही काम राहणार नाही एवढी आम्ही काळजी घेणार आहोत, कारण गेल्या 5 वर्षात जी कामं केली ही समोर लोकांच्या आहेत। नमस्कार, मी धम्मशील सावंत आणि आज माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे आमदार विद्यमान आहेत रविशेठ पाटील, आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकूणच रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। महायुती महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये जर काही ठिकाणी बघितलं तर महायुतीतील घटक पक्षामध्येच देखील आपापसामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। काय नेमकी निवडणूक आहे, अनेक प्रदीर्घ निवडणुकांचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे रविशेठ पाटील आपल्या सोबत आहेत। शेठ, काय सांगाल, पेण मध्ये कशा पद्धतीचा करिश्मा आहे? ज्या ठिकाणी तुम्ही ज्या मतदारसंघात तुम्ही जे शहर आहे आणि पेण नगर परिषद आहे तिथं आता सध्याची काय परिस्थिती आहे, जनतेचा कौल कुणाला आहे? या पेण नगरीत आजची परिस्थिती फार भाजपच्या दृष्टीने फार चांगली आहे। भाजपने केलेला विकास या 5 वर्षात जो विकास झालाय तो कधी नव्हता एवढा विकास झाला। रस्ते म्हणा, समाज मंदिर म्हणा, तलाव म्हणा, पाण्याच्या सोयी म्हणा, गटारांच्या सोयी म्हणा, शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू म्हणा, इतर सगळ्या गोष्टीत आजही पेण हे पेणचं जे आज कार्य आहे, विकास काम आहे, ह्या विकास कामाला तोड राहिलेली नाही। आणि म्हणून आज आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या निवडणुकीत कधी नव्हती पेणच्या हिस्ट्रीत, इसवी सनात कधी बिनविरोध सीट मिळाल्या नाहीत, पण त्या आम्हाला 7 सीट बिनविरोध मिळाल्या। आणि हे खरं जर हे असेल, श्रेय असेल तर सर्वसामान्य जनतेचं आहे। आणि जनतेने जे काय आमच्यावर प्रेम केलाय, त्या विश्वास दाखवलाय, आणि त्या विश्वासावर पुढची ही 5 वर्ष ही वाटचाल पेणच्या दृष्टीने फार महत्वाची राहील। शेठ, मला सांगा की ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे असं बोललं जाते, नेमकी काय परिस्थिती आहे? विरोधी पक्षाची ताकद आणि आपली ताकद, आव्हानात्मक ही लढाई होईल, कसं बघता या लढाईकडे? याला आव्हानात्मक मी बनतच नाही। आव्हानात्मक असते तर 7 सीट बिनविरोध आल्या असत्या का? आव्हान हा सोडूनच विषय द्या। आता आव्हानाचा विषय राहिला नाही, उलट मी तर म्हणेन 24+1, ह्या 24+1 म्हणजे 25 सीट ह्या न भूतो न भविष्यती एवढ्या फरकाने निवडून येतील। शिशिर धारकर देखील प्रचारामध्ये आघाडी घेत आहेत असं दिसतंय, आणि भाजप आणि इतर जे खासदार धैर्यशील पाटील आहेत आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय आणि संपूर्ण टीम भाजपची या ठिकाणी मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आहे। कसं तुलना करताय? शिशिर धारकर बाजी मारू शकतात, कसं जनतेचं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? शिशिर धारकरला बाजी मारायला आहे का विकासाचं काम? आहे बँक बुडवली, त्यांच्याकडून काय विकासाची कामाची ही करणार? हजारो कोटीची बँक, ही हजारो कोटीची बँक बुडवून 40 लोक मृत्युमुखी पडले आणि किती लोकांची संसार उद्ध्वस्त झाली। आजही लोकांच्या समोर या माणसाला जाताना सुद्धा लाज वाटली पाहिजे, ही परिस्थिती आहे। आणि आता त्यांच्या बाबतीत फार परिस्थिती वाईट झालेली आहे। लोक उद्याच्या निवडणुकीत दिसतील की यांच्या उमेदवारांचा डिपॉझिट घालवतील। तुम्ही 2 तारखेला लिहून घ्या आणि 3 तारखेला रिझल्ट बघा, नंतर मला सांगा की बरोबर आहे की चूक आहे। पेण नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा जर आपल्या हातामध्ये सत्ता आली तर कशा पद्धतीनं जनतेचा विकास होईल? लोकाभिमुख जी कामं आहेत, समाजाभिमुख कामं आहेत, विकासात्मक जी कामं आहेत, त्यात कोणकोणत्या कामांना आपण प्राधान्य द्याल? उणिवा काय राहिलेल्या आहेत या मागील काळात? असं आहे, मॅक्झिमम 5 वर्ष कामं केलेलीच आहेत। पुढच्या 5 वर्षात जी राहिलेली कामं ही मार्गी लावायची आहे। 5 वर्षात एकही काम राहणार नाही एवढी आम्ही काळजी घेणार आहोत, कारण गेल्या 5 वर्षात जी कामं केली ही समोर लोकांची आहेत। आणि आता ही ती 5 वर्ष राहतील
ही लोकांचा जो काय उरली सुरलेली राहिलेली आहेत ती कामं पण मार्गी लागली जातात. शेठ, नागरिकांना ज्या पायाभूत नागरी सुविधा पुरवण्याचं एक आव्हान आहे. पेणची लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढते आहे. पार्किंगचा प्रश्न असेल, शुद्ध पाण्याचा प्रश्न असेल आणि इतरही काही पायाभूत नागरी सेवा सुविधा आहेत त्या देण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? राज्य आणि केंद्रामध्ये देखील मोठी पॉवर आहे, सत्ता आहे आपल्याकडं. विकास निधी अधिक मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात आणून काय बदल करता येतील? याच्यात आमच्या समोर पार्किंगचा प्रश्न आहे, पण पार्किंगचा प्रश्न सुद्धा मार्गी लावणार आहोत. पाण्याचा प्रश्न सुद्धा आहे, पण पाण्याच्या प्रश्नासाठी 160 कोटीची पाण्याची स्कीम नवीन आम्ही राबवत आहोत आणि ते लवकरात लवकर ह्या निवडणुकीच्या नंतर ते नारळ वाढवून शुभारंभ करायचा आहे. पण राहिलेली जी कामं आहेत, मग इतर काही असतील, काही गार्डन असतील, इतर काय असतील, ते सगळी कामं मार्गी लागतील. शेठ, रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले भाजप आहे, शिंदे शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. सध्या जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघाड झालेला दिसतोय, संघर्ष दिसतोय. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी बरोबर आहे, काही ठिकाणी शिंदे शिवसेनेबरोबर भाजप आहे. कशा पद्धतीची ही गणितं आहेत? काही गणितं बिघडलीत, त्याचा फटका जो आहे तो महायुतीला बसेल का आणि महाविकास आघाडीला फायदा होईल का? हे कसं समीकरण बघता आपण ज्येष्ठ नेते आहात? असं आहे, ह्या इथलं सांगितलं तर आमची इथे युती ही व्यवस्थित चाललेली आहे. कोणालाही आम्ही डावललेलं नाही. सर्वांना आम्ही बरोबर घेऊन ह्या ठिकाणी हा आजचा जो नगरपालिकेचा गाडा आहे तो सुरळीत कसा चालेल आणि कुठेही भेदभाव न राहता, म्हणून भेदभाव न राहताना 7 सीट या बिनविरोध आल्या ना. पालकमंत्री पदावरून मोठा वाद आहे, संघर्ष आहे आणि राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये मोठी दुफळी निर्माण झालेली दिसते आणि त्याचाच परिणाम हा येत्या सर्व निवडणुकांमध्ये दिसेल का? कशा पद्धतीचा हा वाद आहे? भाजप मात्र म्हणजे सायलेंट भूमिकेत आहे. भाजप कशा पद्धतीची भूमिका घेणार आहे पुढच्या काळात? असं आहे, उद्याच्या काळात आम्ही ह्या काय भांडणात कधी राहिलेलं नाही. सरते शेवटी आम्हाला निवडून दिलं हे विकास काम करण्यासाठी. भांडण हा आमचा विषय नाही आणि भांडणासाठी कशासाठी करायला, फक्त विकास कामं कशी करायची हे आमच्या पुढे हे आहे. माझ्यासोबत आमदार रविशेठ पाटील होते आणि एकूणच आत्ताच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि महायुतीमध्ये ज्या पद्धतीने काय बिनसलेलं आहे, बिघडलेलं आहे, घडलेलं आहे त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि पेण नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणची विकास कामं आम्ही मार्गी लावणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.